नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नवयुवक विद्यार्थी संघटनेची दहीहंडी दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्थानिक राजकमल चौकात. गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह मिळवून द्यावे या मागणीला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची पुन्हा एकदा धाड कारवाई. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. नवयुवक विद्यार्थी संघटनेमार्फत दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्थानिक राजकमल चौक येथे दहीहंडीचं आयोजन करण्यात येत असून या संदर्भात आयोजकांनी आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याशी चर्चा केली आहे. स्थानिक राजकमल चौकात गेल्या 15 वर्षांपासून नवयुवक विद्यार्थी संघटनेमार्फत गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचं आयोजन करण्यात येत असतं. तसेच मागील 3 वर्षांपासून या दहीहंडी उत्सवावर विरजण पडलं होतं. आमदार मारहाण प्रकरणामुळे गेल्या 3 वर्षांपासून ही दहीहंडी झाली नव्हती. गोकुळाष्टमीचे औचित्य यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दहीहंडी होते आहे. या संदर्भात शुक्रवारी नवयुवक विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळ यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांनी नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करत सांगितले की आपण यावर तोडगा काढू आणि यावेळी चर्चा करण्यात आली. वळूयात पुढच्या बातमीकडे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच शांतता समिती सदस्य यांच्या बैठकी पोलीस विभागामार्फत घेण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राचे लाडके गणपती बाप्पा लवकरच शहरात आगमन करणार आहेत. तसेच अनेक लोकांच्या घराघरात व सार्वजनिक मंडळात विराजमान होत आहेत. या संदर्भात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या राजापेठ, कोतवाली, कोल्हापुरी गेट, नागपुरी गेट, फ्रेजरपुरा, बडनेरा, भातकुली, नांदगाव पेठ, गाडगेनगर, वलगाव या सर्व पोलीस स्टेशन मधील हद्दीत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व सचिव तसेच नगरसेवक, शांतता समिती सदस्य यांची बैठक घेतली जाते आहे. गुरुवारच्या सायंकाळी राजापेठ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष, सचिव, शांतता समिती व नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान नागरिकांकडून काही सूचना मागवल्या गेल्या व त्याचे निराकरण सुद्धा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केलंय. या बैठकीत झोन 1 व 2 चे डीसीपी शशिकांत सातव, राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, खराटे, नगरसेवक प्रशांत वानखडे, मिलिंद बांबल आणि अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. मैत्रीय ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती विदर्भद्वारे गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह मिळवून द्यावे या मागणीकरता आरोपींना लवकरात लवकर अटक करावी याकरता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना आज एक निवेदन देण्यात आलंय. मैत्रीय ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती विदर्भच्या वतीनं अमरावती येथे मैत्रीय गुंतवणूकदारांचे रुपये व्याजासह परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर निषेध व भव्य मोर्चा काढण्यात आलाय. मैत्रीय संचालिका वर्षा सतपाळकर यांना अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात राज्यातील अनेक ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलंय. मात्र अद्यापपर्यंत फसवणूक करणाऱ्या मैत्रीय संचालिका यांना अटक करण्यात आली नसल्याचं सांगत या मागणीसह उपविभागीय अधिकारी अमरावती यांना सदर प्रकरणाची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचं कळलंय. मात्र त्यांच्या स्तरावरून चौकशी झाली नसल्याचा आरोप करत माहिती कळवण्यात यावी या मागणीसह माननीय पोलीस आयुक्त अमरावती यांच्या अधीनस्थ असलेल्या पोलीस विभागाकडून काहीही कळवण्यात आल्याचा आरोप करत मैत्रीय ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती विदर्भद्वारे त्यामुळे गुंतवणूकदार व ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं सांगत जलद गतीने तपास करण्याचे आदेश देण्यात यावे या मागणीसह मैत्रीय ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती विदर्भद्वारे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय. 5 लाखाच्या वर माझे एकटीचे पैसे आहे, बाकी त्यांचे तर पुष्कळ आहे. 5 वेळा निवेदन देऊन झालं, कलेक्टरला देऊन झालं, आयुक्तालयात देऊन झालं, विभागीय आयुक्तालयात देऊन झालं, पण काही त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाही. काय करणार, काय कोणास ठाऊक. आणखी पुन्हा आमच्या घरापर्यंत लोक येतात, आम्हाला शिवीगाळ करतात. आम्ही लोकांचे पैसे त्याच्यामध्ये गुंतवलेले आहे. किती शिवीगाळ करतात, मारहाणीवर येते. कधी कधी इतका प्रश्न पडतो की काय बोलावं आता यांच्यासमोर. कोणी म्हणते मी राखेल घेऊन जीव देतो, कोणी म्हणते मी काही करतो. मग कसं करणार. सरकार चुपचापच आहे. एवढं 5-6 वेळा आंदोलन केलं, 3-4 आंदोलनही झाले, 5 वेळा निवेदनही झाले, तरी काहीच फरक पडला नाही. माझ्या आतापर्यंत जवळपास माझ्या टाऊनमध्ये जवळपास 20 लाख रुपयाचा बिझनेस झालेला आहे.
आम्ही आतापर्यंत मागच्या 1.5 वर्षापासून सरळ या मैत्रीच्या मागे लागलेलो आहे की आमचे पैसे कसे निघतील, ग्राहकांचा पैसा कसा परत मिळेल. त्यासाठी धरणे आंदोलन आणि अनेक प्रकारचे आंदोलनं करून निवेदनं देण्यात आले. विभागीय आयुक्तालयासुद्धा निवेदन देण्यात आलं. परंतु सुरुवातीला आम्हाला मदत केल्या गेला, पण मागच्या 2-3 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही. आणि त्यासाठी आम्ही आतापर्यंत दर्यापूर, अंजनगाव, सुरजी सर्व तालुक्या प्लेसवर सुद्धा आम्ही आता कार्यरत आहे. तिथंसुद्धा आम्ही आंदोलनं केले, तिथंसुद्धा निवेदनं दिले, परंतु त्याचंसुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणतंच उत्तर मिळालेलं नाही. याच्यानंतर आम्ही अशाच प्रकारचं पुन्हा निवेदन आता आज देण्यासाठी आलेलो आहे की आम्हाला पाठपुरावा करावा आणि मॅडमला अटक करून आमचे गुंतवणूकदारांना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला आमचे पैसे परत करावे, व्याजासहित परत करण्यात यावे, यासाठी पुन्हा निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूया आता पुढच्या बातमीकडे. त्याचबरोबर वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करत केंद्र व राज्य शासनाचा विरोध केलाय. अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्या सर्व कंत्राटदार यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर धरणे दिलाय. याच माध्यमातून कंत्राटदार असोसिएशनने राज्य सरकारला धारेवर धरत शासनाचा निषेध केलाय. या निषेध धरणे आंदोलनादरम्यान कंत्राटदार असोसिएशनने आपल्या मागण्या पूर्ण होण्याकरता सदर आंदोलन केल्याचं सांगितलंय. कंत्राटदार असोसिएशनने असं म्हटलंय की केंद्र व राज्य सरकारनं 1 जुलैपासून संपूर्ण देशभरात GST लागू केलाय. ते योग्य आहे, मात्र या GSTमुळे आमचे मागील जिल्हा परिषद व महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कित्येक महिन्यांच्या कामाच्या बिलाचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत व आता या बिलाच्या पैशांकरता कंत्राटदारांकडून GST लावून त्याचे पैसे परत करण्याचा सरकार तसेच महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी पैसे देण्यास टाळाटाळीचे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्याच आधारावर सरकारनं राज्यातील तसेच जिल्ह्यातील छोट्या छोट्या कंत्राटदारांना डावलण्याचा प्रकार केला जातोय असा आरोप करत अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डहाके यांनी दिलाय अधिक माहिती. लाक्षणिक 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे. या आंदोलनात आमच्या प्रमुख अटी अशा आहे की GST बद्दल जे आम्हाला 18% लागू केली आहे GST ती
आमच्या जो इस्टिमेटमध्ये आहे ती लागू नये त्याच्या निषेधार्थ अंतर्भावाने केला आहे. तसेच आमची मागील बिलं ही 7 महिन्यापासून पेंडिंग आहे. रोजचे मोठमोठे कामं निघून राहिले की 200 कोटी 300 कोटी याच्यात स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांचं खूप मोठं नुकसान आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारी जास्तीत जास्त वाढेल. तेच जर कामं छोट्या पद्धतीने केले तर आम्हाला सगळ्यांना रोजगार भेटेल. तर दुसरीकडे भातकुली तालुक्यातील उज्ज्वल गॅस योजनेत वितरकांकडून होत असलेल्या गैरव्यवहारासंदर्भात भारतीय जनता पार्टी आक्रमक बघायला मिळाली. तहसीलदार भातकुली यांना आज एक निवेदन देण्यात आलंय. भातकुली तालुक्याअंतर्गत उज्ज्वला गॅस योजनेमधून अनेक वितरकांमार्फत कनेक्शन वितरित केले जात आहेत, परंतु लाभार्थ्यांना व्यवस्थित माहिती न देता त्यांच्याकडून नियमबाह्यरित्या रक्कम घेतल्याचा प्रकार उघड झालाय. गॅस कनेक्शन वितरित करीत असताना लाभार्थ्यांच्या योजनेची संपूर्ण माहिती समजावून देणे अनिवार्य आहे. मात्र गॅस शेगड्यांसाठी लागणारी रक्कम ही कर्ज म्हणून सुद्धा देता येऊ शकते. मात्र संबंधित वितरकांकडून कमिशन बेसिसवर एजंटची नेमणूक करून लाभार्थ्यांकडून नियमबाह्यरित्या रक्कम वसूल केल्या जाते. भातकुली तालुक्यात झालेल्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत एजन्सीकडून झालेला भ्रष्टाचार मान्य तालुका अध्यक्ष सोपान गुडदे यांनी उघडकीस आणला होता. या अनुषंगानं आज तहसीलदार व गॅस एजन्सींना जाब विचारण्याकरता भारतीय जनता पार्टीतर्फे तालुका अध्यक्ष व फसवणूक झालेले लाभार्थी आज तहसीलदार यांची भेट घेतली आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे सोपान गुडदे यांनी. गेल्या 6 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून BPL धारकांना ग्रामीण भागात ह्या योजना मिळाली पाहिजे ह्या हेतूने ही योजना काढली होती. या योजनेमध्ये नागरिकांची एजन्सी व त्यांच्या एजंटकडून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असं आम्हाला कंप्लेंट आमच्याकडे आल्या होत्या. त्या संदर्भात गेल्या 15 दिवसापासून आम्ही कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांच्या मागे पाठपुरावा केला. त्याअंती आम्हाला अक्षर लक्षात आलं की हा विषय संपूर्ण या विषय तालुक्याचा नसून या संपूर्ण जिल्ह्याचा विषय आहे. आम्ही आता या भातकुली तहसीलमध्ये तहसीलदारांकडे ठिय्या मांडलेला आहे. आमची एवढीच मागणी आहे की जे संबंधित अधिकारी आहे किंवा एजन्सीवाले यांच्यावर कायद्याने कारवाई झाली पाहिजे व यांच्या एजन्सीचे लायसन्स रद्द झाले पाहिजे. जिथपर्यंत आम्हाला हे आश्वासन हमी देणार नाही, पत्र देणार नाही, तिथपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही, ही आमची मागणी आहे. याचबरोबर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या विशेष पथकानं आज नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात एका जुगार अड्ड्यावर धाड कारवाई केली आहे. या धाडी अंतर्गत 8 आरोपींसह 30,000 रुपये व एकूण 7 मोबाईल जप्त केले आहे. स्थानिक नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कमेला ग्राउंड परिसरात गुरुवारच्या रात्री पोलिसांच्या विशेष पथकानं गुप्त यंत्रणेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात जुगार सुरू असल्याचं माहिती मिळताच धाड टाकत कारवाई केली. ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली असून या कारवाईत विशेष पथकानं 8 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 मोबाईलसह रोख 30,000 रुपये जप्त करण्यात आले असून पोलीस आयुक्त यांच्या पथकाच्या कारवाईत संपूर्ण टीम उपस्थित होती. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे 1 माळा सतीधाम मंदिर रोड सावजी कॉम्प्लेक्स रायली प्लॉट अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सवर. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न, अचूक, निर्भीड आणि बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.